प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, रसग्रहण या मुद्द्याच्या अनुषंगाने हा आपला दुसरा भाग आहे आणि या दुसऱ्या भागामध्ये रसग्रहणाचे उरलेल्या कवितेतल्या ज्या पंक्ती आहेत, ओळी आहेत, त्यांचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे। आता मला एक सांगा, आपण पहिल्यांदा ज्या 4 कवितेंचं ओळींचं रसग्रहण केलं त्यामध्ये पहिली कविता उत्तम लक्षण, जनी आर्जव तोडू नये, इथपासून सुरुवात केली आपण। तर आपण भरत वाक्य जी कविता होती त्या कवितेतलं सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो इथपर्यंत 4 म्हणजे उत्तम लक्षण, त्याचबरोबर वस्तू कविता, त्याचबरोबर आश्वासक चित्र कविता आणि भरत वाक्य कविता, या 4 कवितेतल्या काही ओळींचं रसग्रहण आपण केलं। आता रसग्रहण करताना पुन्हा पुन्हा ती गोष्ट ऐकणं गरजेचं आहे की रसग्रहण करायचं म्हणजे नेमकं काय। तर आपल्याला जेव्हा एखादी कविता आवडते ना आणि त्या कवितेवरती ती कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारण जेव्हा आपण स्पष्ट करतो म्हणजेच आपण कवितेचा आस्वाद घेतलाय असं म्हणता येईल। मग कवितेचा आस्वाद घेताना महत्वाचा मुद्दा काय, रसग्रहणाचा। आणि रसग्रहण या 3 मुद्द्यांना अनुसरून करावं लागतं। पहिला मुद्दा म्हणजे आशय सौंदर्य। आशय सौंदर्यामध्ये कवितेचं नाव, कवीचं नाव, कवितेचा विषय आणि मध्यवर्ती कल्पना या मांडायच्या असतात। त्याचबरोबर काव्य सौंदर्यामध्ये दिलेल्या ज्या कवितेच्या ओळी आहे, पंक्ती आहे, त्या पंक्तींचं सविस्तर स्पष्टीकरण करायचं असतं। पण ते कसं, जसं त्या कवितेमध्ये असणारे अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा आणि विविध भावना या अनुषंगानं आपल्याला कवितेचं स्पष्टीकरण, त्या ओळींचं स्पष्टीकरण करायचं असतं। आणि भाषिक वैशिष्ट्यांमध्ये कवीची भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे, मग जसं ग्रामीण भाषा शैली आहे का, बोली भाषा शैली आहे का, संवादात्मक भाषा शैली आहे का, की निवेदात्मक भाषा शैली आहे का, चित्रदर्शी भाषा शैली आहे का, ते मांडायचं असतं। जसं बघा, आश्वासक चित्र कवितेमध्ये मुलगा आणि मुलगी, ती मुलगी बातुकलीचा खेळ खेळते, तो मुलगा चेंडू खेळतोय, लगेच ते चित्र आपल्या समोर उभं राहतं, म्हणजे चित्रदर्शी हा दृष्टिकोन लक्षात घ्या। म्हणून भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे ते लिहिणं आवश्यक असतं। त्याचबरोबर त्या कवितेची आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार इत्यादी घटक लक्षात घेऊन, मुद्दे लक्षात घेऊन आपण माहिती लिहायची असते। म्हणजे आता हा दुसरा व्हिडिओ बघता बघता 3 गोष्टी तर आपल्या कंप्लीट लक्षात राहिल्या, ती म्हणजे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, अर्थात बाळांनो काव्य सौंदर्यामध्ये काय काय येतं, तर काव्य सौंदर्यामध्ये आशय सौंदर्य पण येतं, विचार सौंदर्य येतं, भाव सौंदर्य येतं। अर्थात हे मुद्दे आपल्याला अगोदरच्या प्रश्नांमध्ये 2 गुणांसाठी सविस्तर विचारले जातात। काव्य सौंदर्यामध्ये आशय सौंदर्य, विचार सौंदर्य, भाव सौंदर्य हे 3 महत्त्वाचे मुद्दे असतात। अर्थात हे 3 मुद्दे जरी आपल्याला वेगवेगळे वाटत असले परंतु त्यांच्यातली असणारी विसंगती ही तसं बघायला गेलं तर एकरूपच असते, लक्षात घ्या। आणि म्हणून आपण रसग्रहण करताना हे 3 मुद्दे लक्षात घ्यायचे आहे। आशय सौंदर्य सौ अनुस्वारेवरती, काव्य सौंदर्य सौ अनुस्वारेवरती आणि भाषिक वैशिष्ट्ये किंवा सौंदर्य, भाषिक सौंदर्य, तर या 3 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण रसग्रहण करावयाचं आहे। मग आता पहिल्या भागामध्ये आपण 4 कवितेंचं रसग्रहण केलं।
त्याच्या कविता पुन्हा एकदा लक्षात घ्या. उत्तम लक्षण ही कविता श्री दासबोध मधून घेतलेली आहे. कवी आहे संत रामदास स्वामी आणि कवितेचा रचना प्रकार आहे ओवी. लक्षात घ्या, कवितेचा विषय आहे काय? उत्तम लक्षण कविता. उत्तम लक्षण म्हणजेच आदर्श किंवा गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणं. दुसरी कविता आपण अभ्यासली ती म्हणजे वस्तू कविता. वस्तू कविता कोणाची आहे? कवी द भा धामणसकरांची कविता आहे. अर्थात तिचा रचना प्रकार काय आहे? मुक्त छंदामधला रचना प्रकार आहे आणि ती कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. त्यानंतर वस्तूनंतर पुढची कविता अभ्यासली आपण आश्वासक चित्र. ही कविता आहे कवयित्री नीरजा राजन धुळेकर आणि त्यांनी ही कविता निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. अर्थात ही कविता सुद्धा आश्वासक चित्र कविता सुद्धा कोणत्या रचना प्रकाराची? मुक्त छंद रचना प्रकाराची. म्हणजे बघा, यावर्षी आपण 3 कविता मुक्त छंदातल्या अभ्यासल्या. एक आहे वस्तू, दुसरी आहे आश्वासक चित्र आणि तिसरी आहे तू झालास मूक समाजाचा नायक. आणि मग चौथी कविता अभ्यासली आपण, अतिशय सुंदर कविता, ती म्हणजे भरतवाक्य. भरतवाक्य ही कविता केकावली काव्यसंग्रहातली आहे आणि कवी आहे मोरोपंत आणि रचना प्रकार आहे मात्रावृत्त. मात्रावृत्ताच्या अनुषंगानं कवी मोरोपंतांनी भरतवाक्य ही कविता लिहिलेली आहे. मग आता पुढच्या ज्या कविता आहे त्यामध्ये आपण या 4 कवितांचा अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली आहे खोद आणखी थोडेसे आकाशी झेप घेरे, त्याचबरोबर तू झालास मूक समाजाचा नायक. तर या अनुषंगानं उरलेल्या कवितेचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. मग आता हे इथे कवितेची ओळ दिलेली, झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. अर्थात आता ही कविता कोणती? खोद आणखी थोडेसे, न बाणाचा, आणखी थोडेसे. ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातली आहे? लाहो काव्यसंग्रहातली आहे. या कवितेच्या कवयित्री कोण? तर आसावरी काकडे आणि रचना प्रकार आहे अष्टाक्षरी छंद. रचना प्रकार आहे अष्टाक्षरी छंद. मग आता या ओळीचं आपल्याला रसग्रहण करावयाचं आहे. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. मग आता आशय सौंदर्य पहिल्यांदा स्पष्ट करायचं. मग काय आहे आशय सौंदर्य? खोद आणखी थोडेसे या कवितेमधून कवयित्री आसावरी काकडे यांनी संयम, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. कशाची उमेद माणसाला दिलेली आहे? जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसं जगावं हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. अविरत म्हणजे सतत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. आता काव्य सौंदर्य, कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झाला असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून
आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिम्मत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंदळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते. आणि भाषिक वैशिष्ट्य, साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. झरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद मनावर पूर्णतः ठसवला आहे. खोद आणखी थोडेसे. कवयित्री आसावरी काकडे यांची ही कविता आहे. त्यानंतर दुसऱ्या पंक्ती दिलेल्या आहे. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आता या ओळी तर तुम्हाला परिचित आहे. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, घर प्रसन्नतेने नटले. हा योग जीवनी आला साजिरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बघा किती छान ओळी. मग या 4 ओळींपैकी या 2 ओळी आहेत. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. कविता कोणती आहे? तर कविता आहे आकाशी झेप घेरे ही कविता आहे. हे एक जगदीश खेबुडकर यांचं प्रसिद्ध गाजलेलं चित्रपट गीत आहे. आणि हे चित्रपट गीत आपल्याला यावर्षी अभ्यासावायला मिळालेलं आहे. आणि मग या कवितेचा रचना प्रकार कसा आहे? तर ध्रुवपद आहे आणि कडव असा प्रकार आहे. म्हणजे आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा हे ध्रुवपद आहे. आणि मग बाकीची कडवी आहे. मग प्रत्येक कडवं गायल्यानंतर पुन्हा ध्रुपद गाणं अशी ही रचना प्रामुख्याने आहे. म्हणजे आता तुम्हाला तेच तर कळालं. रचना प्रकार लक्षात आला म्हणजे तुम्हाला भाषिक वैशिष्ट्य लिहिता आलं. सोपं आहे की नाही? लक्षात की बुवा या काव्य संग्रहाचा रचना प्रकार कसा आहे? ध्रुपद आणि कडवी या प्रकारे. आणि कवितेचं अजून भाषिक वैशिष्ट्य नादानुकूलता आहे, गेय आहे कविता. बघूया आपण. तर आता या 2 ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. मग पहिला भाग आशय सौंदर्य. काय लिहिणार? मराठीतील सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील एक गीत रचना आहे. स्वसामर्थ्यावर हा विषय आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी. परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे हा अमूल्य संदेश ही कविता देते.
हा झाला आशय सौंदर्य. आता काव्य सौंदर्य. या ओळींमध्ये घामातून मोती फुलेले श्रमदेव घरी अवतरले, या ओळीमध्ये कवीनं श्रमाचं महत्व सांगितलेलं आहे. श्रमाचं. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न, सतत प्रयत्न व काबाड कष्ट करून शेतकरी जेव्हा शेतामध्ये खपतो तेव्हा त्याला मोत्यासारखं पीक मिळतं. तेव्हा त्याला मोत्यासारखं पीक मिळतं. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते पीक म्हणजे मोती. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येतं. तेव्हा त्याला त्याच्या श्रमाचं सार्थक होतं. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. हे झालं काव्य सौंदर्य. आणि भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्य काय आहे? ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्द काव्य व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. रसाळ शब्दकळा आणि नेमके मर्म सांगणारी या कवितेचं खास काय आहे? वैशिष्ट्य आहे ही भाषा. पिंजरा. पिंजरा हे सुख लोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटलेलं आहे. कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटलेलं आहे. साध्या शब्दांत गहन असे मांडलं आहे. यमक प्रधान गेय रूपांमुळे कविता मनात ठसते. अशी ही कवितेतल्या दोन ओळी. घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले, आकाशी झेप गेले. या कवी जगदीश खेबुडकर यांच्या चित्रपट गीतातली ही एक गीत रचना आहे. त्यानंतर आपली जी शेवटची कविता आहे, तू झालास मूक समाजाचा नायक. या कवितेतल्या या 4 ओळी आणि या 4 ओळी आहेत. आता या पहिल्या 4 ओळींचं जर आपल्याला रसग्रहण करायचे तर मूळ कवितेचं हे मुख्य भाग आपल्या लक्षात माहिती पाहिजे. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेताय, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. कविता अर्थातच आहे, तू झालास मूक समाजाचा नायक. नाकेबंदी या काव्य संग्रहातली कवी ज.वी. पवार यांची ही कविता आहे आणि या कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंद. लक्षात घ्या. आता ही कविता तुम्हाला मूळ कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाडला जो चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना अभिवादन करण्यासाठी कवी ज.वी. पवारांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि या कवितेमध्ये त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते अतिशय प्रगल्भ असे विचार आहेत की भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, परंतु अजून सुद्धा दलितांवरचा होणारा अन्याय हा कमी झाला का? हा प्रश्न या कवितेतून उपस्थित करण्याचा प्रयत्न कवी ज.वी. पवारांनी केला आणि एक जाणीव भारतीय समाजाला करून देण्याचा प्रयत्न केला. तर मग या ज्या 4 ओळी आहेत त्यांचं रसग्रहण आपण करूया. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेताय,
बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालं आहे. आता याचं आशय सौंदर्य. दलितांवरील अन्यायाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलेला लढा हा चवदार तळ्याचा संग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. या लढ्याला 50 वर्ष उलटून गेल्यावर कवी ज.वी. पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये या महामानवाला अभिवादन केलं आहे. उपरोक्त ओळीत आत्ताच्या परिस्थितीचं विदारक वर्णन केलं आहे. आणि मग काव्य सौंदर्य. 50 वर्ष झाल्यानंतर चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष झाल्यानंतर या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा उहापोह करताना व हा लढा थंड झाल्याची खंत व्यक्त करताना कवी ज.वी. पवार म्हणतात की सुख समृद्धीचं प्रतीक असणाऱ्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती. ती सूर्यफुलं अजून तुझा ध्यास घेतायत. परिस्थितीत बदल न झाल्यामुळं संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगुल तुझी वाट बघत आहे. चवदार तळ्याचं पाणी आता ते थंड पडलं आहे. संघर्ष मावळला असला तरी पुन्हा पेटण्यासाठी पाणी आसुसलेलं आहे. हा झाला काव्य सौंदर्याचा भाग. आणि भाषिक वैशिष्ट्य. आता मुक्त छंदातच कविता आहे, मग भाषिक वैशिष्ट्य काय सांगता येईल की ही कविता मुक्त छंदात आहे, त्यामुळे भावनांचे व विचारांचे थेट प्रसारण योग्य शब्दात झाले आहे. सूर्यफुले व बिगुल या प्रतीकांमुळे आशय घनता वाढली आहे. चवदार तळ्याचं पाणी थंड पडणं या वाक्यखंडातून आताच्या विदारक परिस्थितीवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे. तर ही झाली या पहिल्या 4 ओळींचं हे रसग्रहण. आणि पुढच्या 4 ओळी आहे त्या याच कवितेतल्या. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास बहिष्कृत भारत. अर्थात कविता तू झालास मूक समाजाचा शीर्षक पण इथेच आलेलं आहे. ज.वी. पवारांची ही कविता आहे. मग हिचं रसग्रहण कसं करता येईल तर आशय सौंदर्य पहिल्यांदा बघा. आशय सौंदर्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित व पीडित जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला. शोषित व पीडित जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना कवी ज.वी. पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये त्यांच्या महत् कार्याचा गौरव करताना उपरोक्त ओळी लिहिल्या आहेत. आता आशय काव्य सौंदर्य. चवदार तळ्याच्या संग्रामाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची थोरवी गाताना कवी म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही या वर्ण व्यवस्थेने ग्रासलेल्या समाजाला जागृत केलं. त्यांना नव विचारांची प्रेरणा देऊन नवीन इतिहास घडविला. अन्याय सहन करणाऱ्या जनतेचे तुम्ही महानायक झालात. बहिष्कृत असलेल्या पीडित समाजात नवचैतन्य निर्माण केलेत.
त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविला. आणि या कवितेचं जे शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भाषिक वैशिष्ट्य, आणि ते आहे की मुक्त शैलीमध्ये लिहिलेली ही कविता त्यातील समर्पक शब्दांमुळे अर्थवाहक झाली आहे. मूक समाज, बहिष्कृत भारत या संकल्पनांचा यथोचित वापर केल्यामुळे कविता परिणामकारक झाली आहे. सुयोग्य व ठाशीव शब्दकळा हे या कवितेचे बलस्थान आहे. थेट शब्दकळेमुळे ओज हा गुण दिसून येतो. ओज हा गुण दिसून येतो. आशयाला समर्पक अभिव्यक्तीची जोड मिळाल्यामुळं ओळी रसिकांच्या काळजाला भेटतात. तर या दृष्टिकोनातून आपली प्रस्तुत जी कविता आहे ती कविता म्हणजे तू झालास मूक समाजाचा नायक. विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण हा प्रश्न दुसऱ्यातला ई आकडा आहे, 4 गुणांसाठी आहे आणि आपल्याला दोन किंवा 4च ओळी मिळणार आहे. याला पर्यायी दुसरा ऑप्शन नाहीये, आपल्याला पर्याय दिलेला नाहीये. त्यामुळं हे 4 गुण मिळवायचे म्हणजे आपल्याला या 7ची 7 कवितांचा बारकाव्यानं अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थात आपण कविता अभ्यासताना आपण त्यातले सर्वच घटक अभ्यासतो. कवी कोण आहे, कवितेचं नाव कोणतं आहे, कवितेचा काव्यसंग्रह कोणता आहे, त्याचबरोबर त्या कवितेचं काव्य सौंदर्य म्हणजे आशय सौंदर्य असेल, विचार सौंदर्य असेल, भाव सौंदर्य असेल, ते पण आपण अभ्यासतो. पण रसग्रहण करताना हे 3 मुद्दे महत्वाचे आहेत आणि त्या 3 मुद्द्यांच्या अनुषंगानेच रसग्रहण करणं अभिप्रेत आहे. लक्षात घ्या, 4 गुणे यासाठी आणि त्या दृष्टीनं आपण हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. मग आपल्याला 7 कविता कोणत्या दिलेल्या आहेत म्हणजे पहिली उत्तम लक्षण कविता कवी रामदास स्वामींची कविता आहे, श्री दासबोध मधून घेतलेली आहे. दुसरी कविता म्हणजे वस्तू कविता. वस्तू कविता कोणाची आहे, कवी दत्तात्रय भास्कर दामणस्कर यांची कविता आहे. त्याच्यानंतर तिसरी कविता आहे आश्वासक चित्र, कवयित्री नीरजा राजन-दुळेकरांची कविता आहे. चौथी कविता आहे ती म्हणजे भरतवाक्य कविता कवी मोरोपंतांची आहे. त्याच्यानंतर पुढची कविता जी इथे दिलेली खोद आणखी थोडेसे आसावरी काकडे यांची कविता आहे. त्यानंतर आकाशी झेप घेरे कवी जगदीश खबुडकर यांची कविता आहे. आणि त्यानंतर तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता आहे कवी ज.वी. पवार यांची. कवितेचं नाव सांगितलं मी, तू झालास मूक समाजाचा नायक. तर हे मुद्दे व्यवस्थित लक्षात घेऊन वाचन करा, चिंतन करा, त्या ओळींचा विचार करा. एक लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा रसग्रहण येतं, तुम्हाला छानपैकी जेव्हा रसग्रहण येतं तेव्हा कोणत्याही ओळींचा अर्थ पण अगदी स्पष्ट म्हणजे कवितेच्या ओळीचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायला सांगितलं जातं. प्रश्न 2आ मध्ये काही ओळी आपल्याला दिलेल्या आहेत, त्यांचा सरळ अर्थ लिहायला सांगितला जातो. म्हणजे त्याही लिहिता येऊ शकतात. जर तुम्हाला कवितेचं विचार सौंदर्य स्पष्ट करायला लावलं किंवा आशय सौंदर्य स्पष्ट करायला लावलं, भाव सौंदर्य स्पष्ट करायला लावलं किंवा काव्य सौंदर्य स्पष्ट करायला सांगितलं तर ते पण आपोआपच येतं. म्हणजे प्रत्येक घटक जर आपण बारकाव्यानं अभ्यासलेला असेल तर कवितेतला कुठलाही भाग आपल्याला सहज अभ्यासता येतो. तर या दृष्टिकोनातून हे जे रसग्रहणाचा मुद्दा आहे तो तुम्हाला नक्कीच छान समजला असेल अशी माझी खात्री आहे. छानपैकी हे लिहून घ्या, बघा, त्याचं मनन करा, चिंतन करा, सराव करा, वाचन करा. आपली परीक्षा जवळ येते त्या दृष्टिकोनातून बारकाव्यानं अभ्यास करा. बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास करू म्हणजे आपल्याला परीक्षेला जेव्हा सामोरं जायचंय त्याच्याकरता आपलं हस्ताक्षर पण सुंदर असणं खूप गरजेचं आहे. नीटनेटकेपणा आपल्यामध्ये पाहिजे. असतं पेपर आपल्याकडे आल्यानंतर तो व्यवस्थित आखल्या गेला पाहिजे, पेपर तपासला गेला पाहिजे, तो फाटलेला नाही ना, त्यातले सर्व पान व्यवस्थित आहेत ना याची खात्री करून घेतली पाहिजे. आणि नंतर क्रमानुसार आपण जर चांगला अभ्यास केलेला असेल तर क्रमानुसार व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. तर त्या दृष्टीने तयारी करा. आणि अभ्यास करायचा म्हणजे मग आता परीक्षेत चांगले गुण मिळवायचे म्हणजे काय,
तर आपल्याला स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न दुसरा हा कवितेचा प्रश्न असतो. प्रश्न दुसऱ्यामध्ये पहिली जी कृती असते, अ जो भाग असतो, त्यामध्ये आपल्याला एक कविता दिली जाते आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला कृती विचारल्या जातात, 4 कृती विचारल्या जातात. मग त्यानुसार त्या 8 गुणांसाठी 4 कृती आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दुसऱ्यातला जो आ आकडा आहे, त्या आकड्यामध्ये 4 गुण आपल्याला मिळत असतात. मग त्या 4 गुणांबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि प्रश्न दुसऱ्यातला ई आकडा, त्यातलं रसग्रहण हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. त्याचा नीट अभ्यास करा, तुम्हाला नक्की चांगलं यश मिळेल. तुमच्या यशासाठी नेहमीच मी शुभेच्छा चिंतित असतो. तेव्हा छान अभ्यास करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.